आषाढ महिना म्हटलं ना की आपल्या पारंपरिक आणि घरगुती चवींचा उत्सव. आज आपण इथे ना आषाढ विशेष गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना आषाढ विशेष गव्हाच्या पिठाच्या कापण्या करतोय. तर इथे बघा, 1 वाटी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी गुळासाठी आपल्याला 1 वाटी पाणी लागणार आहे. आपल्याला याचा पाक बनवायचा नाही, फक्त हा गूळ या पाण्यामध्ये आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. तर याच वाटीने मी साधारण 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतले, चाळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी चवीप्रमाणे मीठ. थोडंसं चिमूटभर मीठ घातलं की गोड पदार्थाला सुद्धा भन्नाट चव येते. त्यानंतर इथे सुंठ पावडर घातली अर्धा चमचा. 1 चमचा आपल्याला बडीशेपची पावडर घालायची आहे. बडीशेप खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घेतली आहे आणि ती घातली आहे. 2 चमचे बेसन घातलेलं आहे. त्याचबरोबर 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एका वाटीला 1 चमचा, याप्रमाणे मी 2.5 चमचे, जो पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याने आपण तेल घेतलेलं आहे. कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. त्यापूर्वी हे सगळे मी जिन्नस छान चमच्याने मिक्स करून घेतले, छान एकजीव करून घेतले. आता इथे बघा, आपलं तेल छान कडकडीत गरम झालं आहे. या कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठावर घालून घ्यायचं आहे. आता तेल गरम आहे, त्यामुळे डायरेक्ट हात घालायला जायचं नाही, नाहीतर चटका बसेल. आता आपल्याला चमच्याने हे छान एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताला सोसवेल एवढं थंड झालं की आपल्याला हे हाताने छान पिठाला चोळून लावायचं आहे. सगळ्या पिठाला हे मोहन व्यवस्थित लावून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडून कापण्या छान तळल्या जातात, रंगही भन्नाट येतो. मूठ वळून बघायची, अशी मूठ होत असेल तर मोहन आपल्याला सगळीकडे तेलाचं मोहन या पिठाला लागले असं आपण समजू शकतो. आता आपलं हे जे गुळाचं पाणी आहे, जे तयार केलेलं आहे, ते सुद्धा थंड झालेलं आहे. मी इथे ते गाळून घेणार आहे, जेणेकरून काही कचरा असेल तर तो आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा गाळलं जाईल. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायला जायचं नाही, नाहीतर पातळ होईल. अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि जाडसर असं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता इथे बघा, मी 1 वाटी पाणी जे गरम केलं होतं त्यामधलं अगदी 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तुम्हाला जर पाणी जास्त लागलं तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता. मी इथे साधारण एक 15 ते 20 मिनिटांसाठी हे रेस्टसाठी ठेवून देणार आहे. यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, त्यामुळे रवा छान फुलला जातो. त्यामुळे अगदी 15 ते 20 मिनिटं मी बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर इथे बघा, छान पुन्हा एकदा आपण याला मळून घेऊया आणि त्यानंतर गोळे तयार करून घ्यायचे. तर साधारण इथे आपण चपातीसाठी जेवढा गोळा बनवतो, उंडा बनवतो, त्यापेक्षा थोडासा मोठा मी इथे गोळा करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्या कापण्या करून घ्यायच्या. तर इथे बघा, हाताने छान मळून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला या पिठाची चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे मी पोळी लाटून घेतली. आता आपल्याला यावर सगळीकडे मस्त असे खसखस घालायचे आहे. आता तुमच्याकडे खसखस अवेलेबल नसेल तर तुम्ही पांढरे तीळसुद्धा वापरू शकता, पण खसखसीने या कापण्या मस्त अशा छान दिसतात. आणि या पद्धतीने लावून घ्यायची आणि हलक्या हाताने आपल्याला लाटण्याने हे पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे. याच पद्धतीने दोन्ही बाजूला मी खसखस लावून घेतली, तुम्ही बघू शकता. या बाजूला लावून झाल्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूला आपल्याला ही खसखस लावून घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचे, जेणेकरून ही छान चिकटून राहील आणि पडणार नाही. तर अशा पद्धतीने इथे मी ही पोळी लाटून घेतली आहे. चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची आहे. आता यामध्ये जर तुम्हाला एकदम कुरकुरीत अशा या कापण्या हव्या असतील तर तुम्ही पातळ लाटा, आणि जर तुम्हाला खुसखुशीत पाहिजे असतील तर मध्यम आकाराचं, ज्या पद्धतीने मी इथे लाटून घेतलेलं आहे, चपातीपेक्षा थोडंसं जाडसर असं तुम्ही करू शकता. आणि मस्त मऊसूत अशा हव्या असतील तर तुम्ही थोडंसं जाड ठेवलं तर मस्त मऊ अशा या कापण्या तयार होतात. तर इथे बघा, या पद्धतीने कापून घ्यायचं आहे आपल्याला. कापण्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे, थोडंसं तिरकं फिरवायचं आणि त्यानंतर कापून घ्यायचं. अगदी छान कापल्या जातात आणि मस्त असा कापण्यांचा आकार तयार होतो. तर याच पद्धतीने मी सगळ्या कापण्या करून घेतल्या, तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. तेल मी मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. थोडंसं पीठ आधी घालून बघायचं, जेणेकरून तेलाचा आपल्याला कितपत गरम आहे याचा अंदाज येतो. आणि त्यानंतर तुम्ही एका वेळेला कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या कापण्या घालून या छान मध्यम आचेवर तळून घेऊ शकता. किती छान टम्म फुगलेत, तुम्ही बघू शकता. मस्त अशा सोनेरी रंगावर
तळून घ्यायच्या. खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट अशा या तयार होतात आणि मस्त बाहेरून खुसखुशीत आणि आतून अगदी हलक्या गोड चवीने भरलेल्या या कापण्या आणि केल्या की आपल्याला मस्त आजी आणि आईच्या हातची आठवणच करून देतात, हो की नाही. त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये सगळ्यांच्या घरात असा मस्त या कापण्या तळलेल्याचा सुगंध येत असतो. अशा पद्धतीने या रंगावर आपण या कापण्या काढून घेऊया. तुम्ही बघू शकता परफेक्ट रंग आलेला आहे आणि खसखससुद्धा छान मस्त चिकटून राहिली, अजिबात तेलात पडलेली नाही. अशाच पद्धतीने मी सगळ्या कापण्या तळून घेतल्या. अगदी झटपट तयार होतात. खूप सोपी रेसिपी आहे. अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात तुम्ही या गोड आषाढ स्पेशल मस्त अशा गोड चवीच्या कापण्या घरच्या घरी तयार करू शकता. अगदी एका वेळी कढईत जेवढ्या बसतील तेवढ्या घालून घ्यायच्या आणि मस्त अशा तळून घ्यायच्या. तर इथे बघा सगळ्या कापण्या मी याच पद्धतीने तळून घेतल्या आणि सगळ्या अगदी छान टम्म फुगलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या गोड अशा कापण्या या आषाढ महिन्यामध्ये नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडतील. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील अशा या गोडसर मस्त कापण्या तयार होतात. यामध्ये आपण सुंठ घातली आहे, बडीशेप घातली आहे, त्याचा अगदी फ्लेवर छान येतो आणि भन्नाट अशा लागतात. पावसाचं वातावरण असतं बाहेर आणि अशा वेळी अशा मस्त गोड कापण्या खायलासुद्धा मजा येते. तर इथे बघा अशाच पद्धतीने माझी दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे. तर तुम्हाला ही झटपट तयार होणारी आषाढ महिना स्पेशल कापण्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच भन्नाट छान मस्त खमंग रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आपल्या नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि छानशी कमेंट लिहून तुमचा अभिप्राय कळवायला अजिबात विसरू नका. अशाच एका भन्नाट आणि मस्त खमंग पारंपरिक रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.